तर मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेतलेला आहे, कारण हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत इराण व इस्रायल यांच्यातील युद्धाचे नेमके कारण काय आहे. या दोन देशांमध्ये इतकी शत्रुत्वाची भावना का निर्माण झाली, त्यामागची ऐतिहासिक व राजकीय कारणे कोणती आहेत. तर मित्रांनो, पहिले बघून घ्या, इराण व इस्रायल हे दोघी मुस्लिम राष्ट्र आहे आणि यांच्यातील युद्धाचे कारण फक्त एकच नाही आहे, ते अनेक कारणे आहेत. राजकीय असो, धार्मिक असो आणि काही लष्करी कारणांमुळे म्हणजे मिलिटरी वगैरे या कारणांमुळे. आणि ते फक्त तेवढ्यावर राहिले नाही, ते वर्षोनुवर्ष वाढत गेले. म्हणजे कोणत्याही एका कारणामुळे त्यांच्यामध्ये वैर झालेला नाही, असे अनेक काही किस्से घडले म्हणून त्यांच्यामध्ये दुश्मनी झाली. तर मित्रांनो बघा, सगळ्यात पहिला पॉइंट आहे आपला 1979 नंतरचे वैर. 1979 मध्ये इराणियन रिव्हॉल्युशन झाल्यानंतर इराणमध्ये इस्लामिक सरकार आले. त्या सरकारने इस्रायलला मान्यता दिली नाही आणि त्याला शत्रू मानले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत गेला. म्हणजे 1979 मध्ये इराणियन रिव्हॉल्युशन झाले. या क्रांतीनंतर इराणमध्ये आधीच सरकार बदलून इस्लामिक सरकार सत्तेत आले. त्या इस्लामिक सरकारने इस्रायल या देशाला वैध देश म्हणून मान्यता दिली. उलट इस्रायलला आपला मोठा शत्रू मानायला सुरुवात केली. म्हणजे 1979 मध्ये इराणमध्ये सरकार बदलले व त्या सरकारने इस्रायलला शत्रू मानायला सुरुवात केली. तर बघा, दुसरा आहे पॅलेस्टाईनचा मुद्दा. इराण पॅलेस्टाईनला समर्थन देतो आणि इस्रायलच्या विरोधात असलेल्या गटांना जसे हमास आणि हिजाबुल्लाला मदत करतो. म्हणजे इस्रायलचे जे विरोधक आहे हमास आणि हिजाबुल्ला, इराण त्यांना मदत करतो. बघा, तिसरा मुद्दा आहे न्यूक्लिअर प्रोग्राम. इस्रायलला वाटते की इराण अणुबॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर अनेकदा हल्ले केले आहे. म्हणजे इस्रायलला असं वाटते की इराण अणुबॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे इस्रायलला आपल्या सुरक्षेची भीती वाटते. आणि मेन म्हणजे बघा, 2024 मध्ये इराणने इस्रायलवर ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले केले. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरूच ठेवले, कारण इस्रायलने देखील त्यांच्या अणुकेंद्रांवर हल्ले केले होते. आता बघा, 2026 मध्ये अमेरिकेने आणि इस्रायलने यांनी इराणमधील लष्करी आणि अणु ठिकाणांवर हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मिसाईल आणि ड्रोनने हल्ले केले आणि मोठे युद्ध सुरू झाले. म्हणजे इस्रायल बरोबर अमेरिका उभा राहिला आणि लष्करी आणि अणु ठिकाणावर त्यांनी हल्ले केले. थोडक्यात म्हणजे इराण इस्रायलचे युद्धाचे मुख्य कारण धार्मिक व राजकीय वैर, पॅलेस्टाईनचा मुद्दा, इराणचा अणु कार्यक्रम, एकमेकांवर सतत हल्ले, हे मुख्य कारण होते मित्रांनो इराण व इस्रायल यांच्या युद्धामागचे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण भविष्यात पेपरामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल इराण व इस्रायल यांच्या युद्धामागचे कारण काय. जर समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करून द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.